नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, चला आज आपण छानशी अशी भाजी बनवणार आहोत. तर ती कोणची भाजी बनवणार आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. तर आज बघा, आपण साधी सोपी बोंबीलची भाजी बनवणार आहे. बोंबीलची भाजी म्हणजे बोंबील फ्राय बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा, साधा आणि सोपा असा बोंबील फ्राय बनणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, असे स्वच्छ असे छान असे बोंबील घाण गुण साफ करून घेतलेले आहे. बोंबलाची एकदम व्यवस्थित असे सगळी घाण काढलेले आहे बोंबलाची. त्याच्यानं हे बोंबील आपण घेतलेले बोंबील फ्राय करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण हा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तडका देण्यासाठी. आणि ही चवीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे टमाटे घेतले आहे. थोडेसे जिरे आणि लसण आबडधोबड कुटून घेतलेलं आहे. आणि याच्यासाठी लागणारे आता बघा, हे लाल तिखट आहे आणि हळद आणि मीठ याचं एवढं साहित्य याच्यासाठी लागणार आहे. तर चला आता आपण कसे छान अशी मस्तपैकी बोंबील फ्राय तयार करत आहे मी तुम्हाला दाखवत आहे. त्याच पद्धतीने मैत्रिणी तुम्ही करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला आता आपण बघूया कशी बोंबील फ्राय बनत आहे. तर मैत्रिणींनो, साधा सोपा आता आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये छान असं तेल टाकणार आहोत. तर हे बघा, आता आपण 2 पळ्या तुमच्या चवीनुसार किती तेल तुम्हाला लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं. ते बघा, आता आपण तेल टाकलेलं आहे. तो तेलामध्ये पहिलेच प्रथम मैत्रिणींनो आपण बोंबील तळून घेणार आहोत. तर हे बघा, आता आपण छान असे मस्त साफसुथरे केलेले हे बोंबील तळून घेणार आहोत. आता एकदम मस्तपैकी असे बोंबील हे बघा असे तळून घ्यायचे. चवदार अशी मस्तपैकी बोंबील फ्राय. साधा आणि सोपा, भाताबरोबर बी छान लागतो, पोळ्यांबरोबर बी आणि भाकरीबरोबर बी. तर मस्त असं तोंडाला चव येणारा बोंबील फ्राय कशी बनवत आहे तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणी, छान असे बोंबील आता हे भाजलेले आहे. आपले खरपूस असे खमंग असा वास सुटलेला आहे आणि छान बोंबील खरपूस भाजलेले आहे. तर आता सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत मैत्रिणी, त्याच्यानंतर बोंबलावरती आपण जो वाटलेला लसूण आणि जिरे आबडधोबड ठेचलेले. त्याच्यानंतर मैत्रिणी आपण टाकणार आहोत कांदा. आता हा कांदा आणि बोंबील असे छान फ्राय करायचे आहे. त्याच्यानंतर टाकणार आहोत टमाटे. त्याच्यानंतर टाकणार आहोत कोथिंबीर. आता याचं छानपैकी अशी फ्राय करणार मैत्रिणींनो. छान असं याच्यावर थोडं चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मस्तपैकी असं हलवून घेणार आहोत, कारण कांदा नरम झाला पाहिजे थोडा. छान असं चवीला चवदार लागणारे असे तोंडाला चव वाढवणारे मस्तपैकी आज आपण बोंबील फ्राय कशी बनवत आहे. साधा आणि सोपं, ना खोबरं लावता ना शेंगदाणे लावता, साधे आणि सोपे आज आपण बोंबील फ्राय बनत आहे. तर आता हा कांदा आपला थोडा लालसर झालेला आहे आणि बोंबील छान असे परतून गेलेले लालसर झालेले. आता आपण त्याच्यावर टाकणार आहे मिरची पावडर. ही 2 चम्मच आपण छोटे मिरची पावडर टाकलेली आहे. आता आपण हळद बी टाकणार आहोत. आता छान असं आपण हे सर्व परतून घेणार आहोत. मस्त असा तडका आता हे सर्व याला बसलेला आहे. आता मस्तपैकी मैत्रिणी आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर ह्या पद्धतीने मैत्रिणींनो मी बोंबील फ्राय बनवत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही साधे आणि सोपी झटपट बनवा
आणि खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, भाताबरोबर तर खूपच छान लागते. भाताबरोबर खूप छान लागते, भातावरती आणि पोळ्याबरोबर. तर आता आपण शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर साधे आणि सोपे आपली बोंबील फ्राय बघा कशी होत आहे. झटपट असे आणि मस्त. रसा बी थोडा ठेवायचा, रसामुळे चवदार लागते भातावर खाण्यासाठी किंवा पोळी खाण्यासाठी. तर चला आता आपण झाकण ठेवू. आता आपण झाकण ठेवू. तर हे बघा मैत्रिणी, छान असे मस्त बोंबील शिजत आहे आणि मस्तपैकी रसा अंगचा उतारलेला आहे. बोंबलाचा रसा उतारलेला आहे. झटपट अशी मस्त भातावर खाण्यासाठी अशी छान अशी फ्राय भाजी म्हणजे बोंबलाची. तर बघा आता मस्त अशी छान शिजत आहे, साधी आणि सोपी. तर हे बघा मैत्रिणी, छान अशी आपली बोंबील फ्राय तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. ही बघा किती मस्त अशी एकदम भारी अशी छान अशी चांगली भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर बघा आता आपली ही भाजी तयार झाली, बोंबील फ्राय साधी आणि सोपी. बघा छान अशी उकळत आहे. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता आपण गॅस बारीक करणार आहोत त्याच्यावर तरी येण्यासाठी. ते बघा असा बारीक गॅस करायचा, म्हणजे बघा कशी तरी येण्यास सुरू होते भाजीवरती. फास्ट गॅसमध्ये भाजीवरती तरी येत नाही, त्याच्यासाठी असा थोडा स्लो बारीक गॅस करायचा. खायला झणझणीत आणि चमचमीत अशी तोंडाची चव वाढवणारी आपली बोंबलाची फ्राय एकदम मस्त अशी आता आपण बनवले आहे, तयार झाली आहे आपली. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. भाजी तयार आपली अशी छान अशी झालेली आहे. हे बघा कशी तरी आलेली, हे मस्तपैकी अशी छान अशी. हे बघा साधी आणि सोपी आपली बोंबील फ्राय. तर चला मैत्रिणी, आता भाजी तयार झालेली आहे. तर चला दुसरी रेसिपी मी लवकरात उद्या घेऊन येत आहे मैत्रिणींनो. तर चॅनलला लाईक करा, माझ्या रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि व्हिडिओ माझा पूर्ण बघत जा. साध्या आणि सोपी गावाकडच्या कशा भाज्या बनवत आहे त्या मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणी, आपली ही छान अशी बोंबील फ्राय भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा, खा. साधी आणि सोपी.